जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण ब्रह्मनिरूपण समास पाहत आहे। आज आता समासाच्या शेवटाकडे आपण आलो। ब्रह्म कशा पद्धतीनं साधनेमध्ये अनुभवाला येतं या विषयाच्या खोलवर समर्थ जाऊ लागले आणि मौन या विषयाकडे ते आले। प्रत्यक्षतः जे बोलणं आहे ते जेव्हा घडतं तेव्हा आपलं वृत्तींच्या माध्यमानं घडतं, पण हे मौन, हे अबोलणं वृत्तीरहित आहे, मनरहित आहे, अंतःकरणरहित आहे, बुद्धिरहित आहे, चित्तरहित आहे। अशी ही अलौकिक आत्मस्वरूपाशी तदाकार असलेली स्थिती आहे। काल आपण पाहिलं की समर्थ म्हणतात, न बोलताच विवरिजे, विवरोन विरोन राहिजे। न बोलताच म्हणजे मौनात राहून राहा असं समर्थ म्हणतात। म्हणजे काय तर हा विषय पाहताना आपण उन्मनीत कशा पद्धतीनं स्थिर राहायचं हा विषय पाहिला। जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीन अवस्थांचा तर इथे विषयच नाही। या तीन अवस्था अज्ञानजन्यच आहेत। तुर्येलाही किंमत नाही, कारण तुर्येमध्ये ज्ञान आहे, पण भगवंतापाशी ज्ञान चालत नाही आणि हे ज्ञान आत्मज्ञान नाही। मला ज्ञान आहे अशी जाणीव तुर्येमध्ये आहे। याही अवस्थेला पार करून साधक उन्मनीमध्ये जेव्हा स्थिर होतो तेव्हा तिथे शब्दांचं प्रयोजन उरत नाही। म्हणून ते खऱ्या अर्थानं न बोलणं आहे, अबोलण्याचं बोलणं आहे, किंवा अबोलण्याची स्थिती आहे, किंवा खऱ्या अर्थानं मौन आहे। आता ही अवस्था शब्दांमध्ये किती आणि कशा प्रकारे सांगणार ना? जसं मुक्याने गुळ खादला गोडीनं ये सांगायला, तशातला हा प्रकार आहे। मी निर्विचार आहे असं मनुष्य सांगणार तरी कसं? मी निर्विचार आहे हे सांगण्यासाठी मी निर्विचार आहे अशी वृत्ती उमटावी लागेल, आणि ती वृत्ती उमटली की तिथे विचार आलाच ना। त्या वृत्तीमध्ये मी पण आला आणि विचारही आला, म्हणजे द्वैत शेवटी तिथं राहीलच। तशाच प्रकारे मौनाबद्दल किंवा या निःशब्द स्थितीबद्दल काहीही सांगता येत नाही। जो सांगणारा आहे तोच तिथे नाही, अनुभवणारा जो आहे तोच तिथे नाही। एकत्वच तिथे असल्यामुळं त्याचं वर्णनही करता येत नाही, त्याला पाहताही येत नाही, त्याच्याबद्दल काही बोलताही येत नाही। तरीही समर्थांनी या अवस्थेचं वर्णन केलेलं आहे। या अवस्थेचं म्हणण्यापेक्षा या दशेमध्ये साधकाची जी स्थिती असते त्याबद्दल समर्थ आपल्याला काही सांगत आहेत, ते आपण पाहूया। शब्दची निःशब्द होती, श्रुती नेती नेती म्हणती, हे तो आले आत्मप्रचिती प्रत्यक्ष आता। शब्दरचनाच पहा समर्थांची। शब्दची निःशब्द होती म्हणतायत आता ते। निःशब्द स्थिती म्हणजेच शब्दरहित स्थिती, पण तरीही ती सांगायला शब्दची निःशब्द होती अशी योजना करावी लागते। हा पूर्णपणे अनुभवण्याचा विषय आहे बरं का। नुसतं ऐकून किंवा बोलून किंवा वाचून हे कळणार नाही। निःशब्द स्थिती ही अनुभवण्याची गोष्ट असल्यामुळं तिथे गेल्यानंतर मनुष्य जो निःशब्द होतो, ती निःशब्द स्थिती सांगायला तो वेगळेपणानं उरत नाही। श्रुती, वेद वगैरे नेती नेती म्हणतात म्हणजे काय? याचा अर्थ असा की त्याच्या वर्णनात्मक द्वैताला तिथं किंमत राहत नाही। श्रुती वर्णन करणार म्हणजे काय करणार? वेगळं राहून त्याबद्दल काही विधान करणार, पण वेगळं राहून विधान करताच येणं शक्य नसेल तर श्रुती काय करणार? मग ती काही नाही एवढंच म्हणू शकते, म्हणून श्रुती नेती नेती म्हणते। पण त्यापुढे जाऊन समर्थ म्हणतात, हे तो आले आत्मप्रचिती प्रत्यक्ष आता। हे आता साधकाच्या वाचनात राहिलं नाही, ऐकण्यात राहिलं नाही, नुसतं मननात राहिलं नाही, चिंतनात राहिलं नाही। त्या चिंतनाची तद्रूपता झाली, प्रत्यक्ष प्रचिती आली, आत्मप्रचिती असं समर्थ म्हणतायत। प्रचित आलिया अनुमान, हा तो प्रत्यक्ष दुराभिमान, तरी आता मी अज्ञान मज काहीच न कळे। जर आता प्रत्यक्ष अनुभूती आलेली आहे की आपण कुणीही नाही,
आपण म्हणून ज्याला मी मानतो त्याचं अस्तित्वच नाही, याची जर अनुभूती आली आणि त्यानंतरही आपण जर मीपणावरती आलो, तर समर्थ म्हणतात तो दुराभिमान नाही का? खरं पाहता दुराभिमान तो झालाच, पण जेव्हा मनुष्य असा अभिमानावरती आला तेव्हा त्याची तद्रूपता, त्याचा आत्मानुभव सुटलाच, असा त्याचा दुसरा अर्थ आहे. त्यामुळे प्रचित आलिया अनुमान अशी स्थिती होऊच शकत नाही. खरं म्हणजे तरीही समर्थ सांगतात की आता प्रचिती आली तर तर्कानं त्याचा अनुमान लावायला जाऊ नये किंवा तिथे आपला मी आणण्याचा प्रयत्न करू नये. तो जर आणला तर तो अभिमानच ठरेल. समर्थ म्हणतायत जो असा पूर्ण झालेला महापुरुष आहे तो मी अज्ञानी आहे या भावामध्येच राहतो, कारण त्याला हे कळून आलं की त्याचा जो मी आहे तो खरं अज्ञान रूपच आहे. त्यामुळं ती जी नम्रता आहे ती विचारांनी तर्काने आलेली नम्रता नाही, त्याचा तो प्रत्यक्ष अनुभव आहे की तो कुणीच नाही. त्यामुळं मग तरी आता मी अज्ञान माझं काहीच न कळे अशा भावात तो जातो. श्री महाराज म्हणत नाहीत का, मला काहीही कळत नाही हे ज्याला कळलं त्याला सगळं कळलं. तीही अवस्था आहे. मला काही कळत नाही हे ज्याला कळलं त्याला सगळं कळलं हे वाक्य वाचून फक्त शाब्दिक मला काही कळत नाही असं म्हणणं हे वेगळं, आणि अशी अवस्था येऊन मला काही कळत नाही या भावामध्ये शिरणं वेगळं. परिपूर्ण झालेला महापुरुष ज्याला आत्मप्रचिती आली, ज्याचा मी पूर्णपणे विरघळून स्वरूपाकार जो झाला, तो या अवस्थेमध्ये जातो. पुढे समर्थ म्हणतात त्याप्रमाणे त्याचा भाव असतो. मी लटिका माझे बोलणे लटिके, मी लटिका माझे चालणे लटिके, मी माझे अवघेची लटिके कल्पनिक. मज मुळीच नाही ठाव, माझे बोलणे अवघेची वाव, हा प्रकृतीचा स्वभाव प्रकृती लटकी. प्रकृती आणि पुरुष या दोहीस जेथे निरास, तेथे मी पण विशेष हे केवी घडे. किती स्पष्टपणे समर्थ सांगतात पहा. हा जो मी आहे तो पूर्णपणे खोटा आहे. खोटा असल्यामुळं त्याच्या संबंधित सगळं काही लटका आहे, खोटच आहे. मग मी लटका, त्या मीच बोलणं लटकं, चालणं लटकं, सगळं काही लटकं, आणि हा मीच मुळात प्रकृतीमध्ये येतो. आणि ही प्रकृती आहे पुरुषातून उत्पन्न झालेली, आणि पुरुष आणि प्रकृती दोघेही स्वरूपाच्या ठिकाणी, आत्म्याच्या ठिकाणी नाहीत. काही जण असं मानतात की पुरुष म्हणजेच आत्मा आहे, पण ती गोष्ट योग्य नाही हे समर्थ इथे स्पष्टपणे सांगत आहेत. प्रकृती आणि पुरुष या दोहीस जेथे निरास असा आत्मस्वरूप आहे. मग त्या आत्मस्वरूपामध्ये जो विरघळून गेला, ज्यानं स्वतःचं अस्तित्व तिथे नष्टच करून टाकलं म्हणण्यापेक्षा ज्याचं अस्तित्वच तिथे संपलं, जो पूर्णपणे आत्मस्वरूपाकार झाला, त्याला प्रकृती आणि पुरुष हा भेदच राहत नाही. तो प्रकृतीवरती येणारच नाही, मी करता या भावावरती तो येणारच नाही. सर्व काही चालणं बोलणं जे घडत आहे ते प्रकृतीतून घडत आहे, आणि मी प्रकृतीहून वेगळा आहे या अनुभवामध्ये तो आहे. केवळ तो भाव नाही तर ती प्रत्यक्ष प्रचिती आहे. आणि प्रकृती हा पुरुषाचा विस्तार असल्यामुळं तो पुरुषाच्याही पलीकडे आहे, कारण पुरुषाची उत्पत्ती आत्म्यातून झाली आहे. म्हणजे आता हा साधक मुळापर्यंत पोहोचला, ब्रह्मापर्यंत पोहोचला. म्हणून तर इथंपर्यंत जाऊन ब्रह्मनिरूपणामध्ये समर्थ आपल्यापुढे हा विषय मांडत आहेत. जिथून भेद निर्माण झाला तिथेच जर आपण गेलो तर आपण भेदाच्या पलीकडे गेलो असा त्याचा सोपा अर्थ आहे. अशा स्थितीमध्ये मग साधक कसा राहतो? समर्थ सांगतायत पहा. जेथे सर्व ही अशेष झाले, तेथे विशेष कैचे आले, मी मौनी म्हणता भंगले मौन्य जैसे. आपण आपल्या मीच्या सापेक्ष जीवन जगतो. हा जो महापुरुष आहे, स्वरूपाकार झालेला, आत्माकार झालेला महात्मा आहे, त्याच्यापाशी हा मीच नाही. तो मग आत्म्याच्या सापेक्ष जीवन जगतो. मीचीच जागा तिथे नाही
तर मीपणा तिथे कुठून असणार? त्यामुळं त्याची जी मौन्य अवस्था आहे, निःशब्द स्थिती आहे, त्या स्थितीतून तो खाली येत नाही. समर्थ सुंदर दाखला देत आहेत की कुणी जर म्हटलं माझं मौन आहे, तर ते मौन राहील का? ज्या क्षणी तो बोलला त्याच क्षणी मौन भंग पावलं. किंवा जर कोणी म्हटलं की हो मी झोपलो आहे, तर ती झोप ठरेल का? तसं या अवस्थेबद्दल आहे. ती मौन अवस्था, ती निःशब्द स्थिती, ती स्वरूपाशी तदाकार झालेली स्थिती बदलतच नाही, कारण ती बदलण्यासाठी लागणारी प्रकृतीच तिथे नाही. महात्मा प्रकृतीच्या पलीकडे गेलेला आहे. समर्थ हे इतकं खोलवर विवरण करून सांगत आहेत, याला आणि एक कारण आहे, आणि ते म्हणजे असा महात्मा इतरांना चर्मचक्षूंनी दिसतो, अनुभवाला येतो. तो त्याचे व्यवहार करेल, प्रपंच करेल, चालणं बोलणं सगळं काही करेल, लोकांना उपदेशही करेल. म्हणून तर समर्थ मगाशी म्हणाले की मी लटिका माझे बोलणे लटिके, मी लटिका माझे चालणे लटिके. अशा प्रचितीमध्ये तो गेलेला असल्यामुळं त्याचं कर्म कोणतंही मीच्या अधिष्ठानावर घडत नाही, आत्म्याच्या अधिष्ठानावरती घडतं. आत्मस्वरूपातून तो वर्तन करतो, आत्मस्वरूपातून तो बोलेल, आत्मस्वरूपातून तो चालेल, वागेल आणि व्यवहारही करेल, प्रपंचही करेल. महाराजांना जर आपण गोंदवल्यात जाऊन भेटलो ते देहात असताना, तर ते आपल्याशी बोलतील, आपल्याला जेवू घालतील, शेतात काम करतील, निरूपणही करतील, रामाची पूजाही करतील. पण त्यांचा मी तिथे नाही. ते आत्मस्वरूपाकार होऊन हे सर्व करत आहेत, कारण समर्थांच्या भाषेत प्रत्यक्ष आत्मप्रचितीमध्ये ते आहेत. हे कळावं म्हणून समर्थ खोलवर जाऊन हे विवरण करत आहेत. अन्यथा सूर्य अमुक अमुक पद्धतीचा आहे एवढं सांगितलं की काम भागतं. मी काही सूर्यावरती जाणार नाही, न सूर्य पृथ्वीवरती येणार आहे. पण महात्मा, ज्ञानीपुरुष किंवा पूर्ण पुरुष आपल्यामध्येच राहून आपल्यासारखा वागतो, बोलतो, पण आपल्यासारखा असत नाही. त्याच्या स्थितीबद्दल समर्थ सांगतात, म्हणून त्यांना हे खोलवर जाऊन सांगणं भाग आहे. समासाच्या शेवटी ते म्हणतात, आता मौन्य न भंगावे, करून काहीच न करावे, असो न निशेष नसावे विवेक बळे. अतिशय अलौकिक ओवी आहे ही. त्याचं मौन भंगतच नाही. हे भंगत नाही ही वस्तुस्थिती आहे, तरीही कशा पद्धतीनं तो राहतो हे समर्थ सांगतायत. तरीही आपल्याला एक प्रकारे उपदेश देत आहेत की कशा अवस्थेमध्ये राहावं. आता मौन्य न भंगावे, हे मौन्य कधीही भंगू देऊ नये. त्याचा अर्थ कायमच स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहावं. मी आत्मा या भावामध्ये कायम स्थिर राहावं. आता मी आत्मा या भावात स्थिर राहणं हा अभ्यासाचा भाग आहे, पण यातला मीही जेव्हा गळून पडतो, जी महात्म्याची स्थिती आत्ता आपण पाहिली ती पूर्णपणे आत्मप्रचिती आहे. तर तो आत्मस्थितीतून खाली येत नाही. मग त्यावेळी तो आहे पण तो नाही, अशी अलौकिक स्थिती ती असते. तो सर्व काही करेल पण तो काहीच करत नाही आहे या भावामध्ये तो असेल. करून काहीच न करणे. समर्थ म्हणतात, असोन निशेष नसावे विवेक बळे. दिसायला वेगळं दिसूनही अनुभवानं, प्रचितीनं मात्र तो आत्म्यापाशीच राहतो. पण तो कशामुळे इथपर्यंत आला? त्याचं उत्तर एका शब्दात समर्थांनी दिलं, विवेक बळे. केवळ तो इथपर्यंत त्यामुळं आला नाही, तर इथे त्या विवेक बळामुळंच टिकला, बुद्धीच्या निश्चयामुळंच तो टिकला, असा स्पष्ट अर्थ इथे आहे. आपण देह आहोत हा निश्चयच आपल्या ठिकाणी दृढ झालेला आहे. तो निश्चयच उलट फिरवला जातो आणि मी आत्मा अशा निश्चयामध्ये पूर्णपणे साधक स्वतःच्या मीचं अस्तित्व विसरून जातो. अशा वेळी मग तो दिसायला आपल्यासारखा दिसेल, वेगळा दिसेल. कशापासून वेगळा? आत्म्यापासून वेगळा दिसेल, पण असतो मात्र तो आत्म्यापाशी. हे खऱ्या अर्थानं असून नसणं आहे, संगी निस्संगता आहे, किंवा प्रपंचात परमार्थ साधणं आहे. प्रपंच आहे पंचभौतिक मायाकृत, पण त्यात देह असूनही
आपण त्यातून पूर्ण वेगळा असणे, आपल्या आत्म्यापाशी स्थिर असणे. असा जो राहिला तो खऱ्या अर्थानं ब्रह्मरूप झाला, ब्रह्मच झाला. आता हे ब्रह्म आणि तो यात फरक राहिला नाही. हे ब्रह्म आहे असं सांगायला तो तिथे उरला नाही, किंवा ही ब्रह्मप्रचिती आहे अशी प्रचिती सांगायलाही कुणी तिथे राहिलं नाही. राहिलं ते केवळ ब्रह्म. फक्त त्याचं विवरण समर्थांनी केलं ते यासाठी, कारण हा ब्रह्मरूप झालेला महात्मा दिसतो, बोलतो, चालतो आपल्यासारखा. देहात राहून विदेह स्थिती गाठता येते हे समजावून देण्यासाठी समर्थांनी हे विवरण केलं. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास दुसरा श्रीराम. पुढचा समास आहे निस्संदेह निरूपण. तो सर्व भाग आपण आता यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.